दोंडाईच्याचे हे आहे आबा उर्फ जयदीप पाटील, शिंदखेड्याचे धडाधडीचे युवान राईट नेतृत्व. मनोज पवार यांच्या बी झाल्याबद्दल आपली प्रतिक्रिया. आजच्या या स्वागत समारंभासाठी उपस्थित असलेले वर्गमित्र, रूम पार्टनर, सगळे फ्लॅटमेट्स, आजच्या या प्रसंगी स्वागत प्रसंगी मनोज पवार यांचे इंजिनिअरिंग करिअर जे सुमारे 6 वर्ष पूर्ण होत आलेले असून बरोबर 7 वर्ष पूर्ण होत असताना अतिशय आनंद होत आहे. पुन्हा एकदा सांगायचं ठरल्यास बंद पडा. आम्ही आपलं काय मत आहे? मनोज हा अतिशय मेहनती मुलगा आहे. तो मागील 3 वर्षांपासून माझा रूममेट आहे. ह्याच गादीवर, ह्या इकडं ही गादी ते झालं तुझी बोल झाला. ती गादी तर मनोज पवारने मागील 3 वर्षापासून दमदारपणे कमीत कमी 40 ते 50 पेपर दिले ते क्लिअर केले असतील. अशा या मेहनती मुलाला माझा नमस्कार. अमोल, आपलं काय मत आहे? जशी आपली आई लहान मुलाला नजर लागू नये म्हणून त्याच्या चेहऱ्यावर काजळाचा टीका लावते, तसं आपल्याला करिअरला नजर लागू नये म्हणून ड्रॉप घेण्याचं एक प्रपंच मनोज पवार यांनी मांडलेला आहे, जेथे त्याने जीवनाला आणि करिअरला डाग लागू देणार नाही आणि नजरही लागू देणार नाही. या ड्रॉपचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि शेवटी सगळ्यांप्रमाणेच इंजिनियर होऊन त्यांनी आपलं चिकाटी व्यक्त केलेली आहे इथं. त्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा इथं झालेला आहे आणि आता सुमित पवार आपले मनोगत व्यक्त करत आहे. नमस्कार मित्रांनो. गॉगल शिवाय त्यांना जमत नाही. नमस्कार मित्रांनो, मी सुमित पवार. बरेच वर्ष झाले, बरेच पावसाळे गेले, बरेच उन्हाळे आले, पण मनोज पवारांनी आपली चिकाटी, आपला धडाधडीचा जो मोर्चा आहे तो कधीच थांबवला नाही. बरोबर आहे. त्यांनी आपल्या परीक्षेचे फॉर्म शेवटपर्यंत भरत राहिले, ते विजेता झाले. चलन भरण्यातही भरण्यात त्यांचं नाव अग्रेसर राहिलं. आणि माझ्या खास मित्रांकडून कळवलं आहे की युनिव्हर्सिटीचे काही खांब असे की त्याच्या नावांनी म्हणून कोरले गेलेले. कोरणाऱ्याचे हातही कापले, कोरणाऱ्याचे हात नंतर आम्ही स्वतः आमच्या देखत कापण्यात आले, कारण ती पुनरावृत्ती परत होऊ नये आणि मनोज सारखा एकच माणूस जन्माला यावा आणि आपल्या सारख्या बऱ्याच लोकांनी त्याचा आदर्श घ्यावा, हीच माझी अपेक्षा आहे. आणि मनोजच्या भावी आणि पुढच्या आयुष्यासाठी भरभराटीचं आणि सुयशाचं जावं म्हणून आम्ही सगळ्यांतर्फे एक यज्ञ मांडलेला आहे. आता द मॅन ऑफ ऑनर मनोज पवार, द अकिलीज, द मनोज पवार, द ग्लॅडिएटर इज हियर. टर्मिनेटर. नमस्ते मित्रांनो. राम राम. आज बोलायला जोरात शब्दही कमी पडतायत आणि जीभ तशी वळत नाहीये. तरी माझ्या जीभेला वळून मी पुरेपूर प्रयत्न करतो कॅमेरा इथे जमलेले आपले शिंदखेड्याचे आमदार, भावी आमदार जयदीप पाटील, अमित बोरसे आणि सुमित पवार या मित्रांनी दिलेल्या एवढा छान समारंभाचं मी खूपच भारावून गेलेलो आहे. आणि मला अपेक्षित नव्हतं की असं काही होणार आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी स्वागत समारंभ केलेला आहे मला खूपच आनंद झालेला आहे. आणि गेले 6 ते 7 वर्षापासून मी इंजिनिअरिंग करिअरमध्ये लढतोय आणि मला वाटलं नव्हतं की मी इथपर्यंत येऊन पोहोचेन. याचं सगळं श्रेय जातं माझ्या मित्रांना, रूममेट्सला, या गाद्या, हे बाथरूम तुटलेले, आमच्या सगळ्या मित्रांकडून ही फार 2 याची भेट आणि माझ्या आई वडिलांना. माझ्या पुढच्या उभ्या आयुष्यात या मित्रांची अशीच मला साथ मिळत राहावी आणि मी अशीच माझी मारत राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय पुढे नाही. आता आम्ही आमचा व्हिडिओ इथेच कन्क्लूड करत आहोत. आपल्याला कसं वाटलं हे पत्र लिहून कळवावे.
रोहन कॉर्नर कोथरूड 24 बंद कर. आणि आता तुमच्याकडे पुढे